IPL 2026चा हंगाम जसा पुढे सरकतोय तसतसं येल्लो आर्मी म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांच्या काळाचा ठोका चुकत आहे. 20वा मानला जाणारा चेन्नईचा संघ सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांनी वेढला गेला. 6 सामन्यांपैकी 4 सामने गमावल्यानंतर चेन्नईचा संघ आधीच गुणतालिकेत संघर्ष करत होता. त्यातच आता अशा काही बातम्या समोर आल्या आहेत की ज्याने संपूर्ण क्रिकेट जगत हादरला आहे. खलील अहमद, महेंद्रसिंग धोनी, आता युवा खळबळ आयुष म्हात्रे, एका पाठोपाठ एक खेळाडू जखमी होत असल्याने चेन्नईचं 2026चं मिशन आता धोक्यात आलंय की काय, असा प्रश्न विचारला जात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की आयुष म्हात्रेच्या एक्झिटचा नक्की काय परिणाम होईल आणि चेन्नई आता प्लेऑफ पर्यंतचा रस्ता कसा गाठणार आहे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. हंगामाच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा खेळ थोडा विस्कळीत वाटत होता. ज्या सातत्यपूर्णपणे कामगिरी करण्यासाठी हा संघ ओळखला जातो ती यावर्षी कुठेतरी हरवलेली दिसते. खेळलेल्या 6 सामन्यांपैकी केवळ 2 विजय आणि 4 पराभव ही आकडेवारी चेन्नईच्या दर्जाला साजेशी नाही. गोलंदाजीमध्ये धार कमी पडते आणि फलंदाजीमध्ये मधल्या फाळीत मोठ्या धावसंख्या उभारण्यात अपयश येत आहे. 4 पराभवामुळे गुणतालिकेत चेन्नई खालच्या क्रमांकावर फेकली गेली असून इथून पुढे प्रत्येक सामना त्यांच्यासाठी करो किंवा मरो असा झाला आहे. अशा परिस्थितीत संघाला गरज होती ती एका स्थिर प्लेइंग 11ची, पण नियतीने काही वेगळंच मान्य केलं होतं. चेन्नईच्या अडचणीची सुरुवात झाली ती खलील अहमदच्या दुखापतीपासून. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद मांडीच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला, ज्यामुळे चेन्नईच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानंतर सर्वांचे डोळे लागले होते ते थाला म्हणजेच MS धोनीकडे, पण धोनी स्वतः पोटरीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. तो मैदानावर कधी परतणार याची प्रतीक्षा चाहते आजही करत आहे. अनुभवी खेळाची उणीव भासत असतानाच आता 18 वर्षाच्या आयुष म्हात्रेच्या रूपाने चेन्नईला सर्वात मोठा धक्का बसला आहे. एक युवा खेळाडूने आपल्या फलंदाजीने जी आशा निर्माण केली होती ती आता दुखापतीमुळे मावळली आहे. 18 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनराइज हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात ही दुर्दैवी घटना घडली. फलंदाजी करत असताना आयुषला डाव्या बाजूच्या हॅमस्ट्रिंग मध्ये प्रचंड ओढ जाणवली. सुरुवातीला ही सामान्य दुखापत वाटली, पण चेन्नई सुपर किंग्सने अधिकृत पोस्ट करत स्पष्ट केलं की ही दुखापत गंभीर असून आयुष आता IPL 2026च्या उर्वरित हंगामात खेळू शकणार नाही. अवघ्या 18व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करून आपल्या आक्रमक शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयुषसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, पण चेन्नईसाठी ही विजेचा धक्का बसण्याची परिस्थिती आहे. आयुष मात्र केवळ खेळाडू नव्हता, तर तो चेन्नईच्या फलंदाजीसाठी एक असा फॅक्टर होता जो पॉवर प्ले मध्ये वेगवान धावा बनवण्याची क्षमता ठेवत होता. त्याच्या जाण्यामुळे सलामीची जोडीदार किंवा मधल्या फाळीतील संतुलनावर मोठा परिणाम होणार आहे. जेव्हा अनुभवी खेळाडू फ्लॉप ठरतो तेव्हा हा 18 वर्षाचा तरुण खेळाडू निडरपणे खेळत होता. आता त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, त्याचा सारखा आक्रमक दृष्टिकोन असलेला दुसरा भारतीय फलंदाज संघात सध्या तरी दिसत नाहीये. गोलंदाजीमध्ये आधीच खलील नसल्यामुळे कमकुवत झालेला संघ आता फलंदाजीमध्येही खिळखिळा झाला आहे. ही रिकामी जागा भरून काढणं ऋतुराज गायकवाड आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगो यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. चेन्नईच्या या पडझडीत सर्वात मोठी कमतरता भासते ती म्हणजे मैदानावरील MS धोनीच्या मार्गदर्शनाची. जरी ऋतुराज नेतृत्व करत असला तरी कठीण प्रसंगात धोनीचा शांत स्वभाव आणि त्याची रणनीती चेन्नईला अनेकदा संकटातून बाहेर काढते. धोनी स्वतः दुखापतग्रस्त असल्यामुळे तो डगआउट मध्ये बसून आहे. तो प्लेइंग 11 मध्ये नसल्यामुळे विरोधी संघाला मानसिक बळ मिळतंय. धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक पासून ते खालच्या फाळीतील फटकेबाजीपर्यंत सगळीकडेच पोकळी निर्माण झाली आहे. जर धोनी उर्वरित सामन्यात परतला नाही तर चेन्नईला केवळ तांत्रिकच नाही तर मानसिक स्तरावरही खूप संघर्ष करावा लागणार आहे. आता प्रश्न उरतो तो म्हणजे इथून चेन्नई पॉवर प्ले मध्ये कशी पोहोचणार. गणिताचा विचार केला तर चेन्नईला आता उरलेल्या 8 सामन्यांपैकी किमान 6 सामने जिंकणे अनिवार्य आहे. 14 किंवा 16 गुणांशिवाय पॉवर प्ले मध्ये स्थान मिळवणं कठीण आहे, पण 6 सामने जिंकण्यासाठी संघाला आपला खेळ पूर्णपणे बदलावा लागेल. चेन्नई सुपर किंग्सचा इतिहास पाहिला तर हा संघ राखेतून भरारी घेण्यासाठी ओळखला जातो. 2010 असो किंवा 2021, चेन्नई अनेकदा खराब सुरुवातीनंतर जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण 2026चं आव्हान वेगळं आहे, कारण यावेळी दुखापतींनी संघाला घेरलं आहे. आयुष म्हात्रेची ही एक्झिट नक्की मोठी हानी आहे, पण विसावं घेण्याऐवजी आता चेन्नईला मैदानात वाघासारखी डरकाळी फोडावी लागणार आहे. चाहत्यांना अजूनही आशा आहे की धोनी मैदानात परतेल आणि आयुषच्या जागी आलेला नवा खेळाडू आपली चमक दाखवेल. तुम्हाला काय वाटतं, आयुष म्हात्रेच्या जागी चेन्नईला
कोणाला खेळवायला हवं आणि धोनीशिवाय चेन्नई पॉवर प्ले गाठू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.